नमस्कार, वसई किचनमध्ये पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत। कैरीपासून आपण बरेच पदार्थ बनवले आहेत, तर आज पिकलेल्या आंब्यापासून आपण छान अशी रेसिपी पाहणार आहोत। तर मँगो मस्तानी कसं बनवायचं ते पाहूया। तर त्यासाठी इथे मी 2 मस्त पिकलेले केशर आंबे घेतलेले आहेत। हे आमचे घरचे आंबे आहेत। तर असे पहिले हे सजावटीसाठी मी हे बारीक असे पीस करून घेणार आहे। तर अशा प्रकारे त्याला चिरा मारायचा आणि स्पूनने असं काढून घ्यायचं आहे। आणि आता दुसरा आंबा मी असं व्यवस्थित गर करून घेतलेला आहे, मिक्सरमध्ये घातलेला आहे। तर त्यासाठी इथे मी एक छोटी वाटी दूध घेतलेली आहे, ती साई सकट घेतलेली आहे। तर साय आणि ते दूध आपण ह्यामध्ये घालणार आहोत। त्याचप्रमाणे इथे मी आईस्क्रीम घालणार आहे, व्हॅनिला आईस्क्रीम घेतलेला आहे। मी साखर घालणार नाही कारण आईस्क्रीम घातलेला आहे आणि हा आमचा आंबा खूप गोड आहे, त्यामुळे मी साखर वापरणार नाही। तुम्ही जेव्हा हे मँगो मस्तानी बनवणार तर आंब्याच्या गोडीप्रमाणे साखर घालायची आहे। तर आता हे मिक्सरला व्यवस्थित फिरवून घ्यायचं आहे। आमच्या अशाच नवीन नवीन रेसिपीज पाहण्यासाठी वसई किचनला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, त्यानंतर बेल आयकन प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल। तर आता इथे मस्त क्रीमी असं मँगो मिल्कशेक तयार झालेलं आहे। हे पहा, छान मस्त क्रीमी दिसते आहे। तर आता आपण हे ग्लासमध्ये सर्व करून घेणार आहोत। तर इथे मी असा खोलगट ग्लास घ्यायचा आहे। तर त्यामध्ये हे आंब्याचे जे पीसेस केलेले ते घालायचे आहेत थोडेसे, आणि त्यानंतर हे मिल्कशेक मँगो मिल्कशेक घालायचं आहे। त्यानंतर आपण आईस्क्रीम घालणार आहोत। ह्यामध्ये 1 स्पून मी आईस्क्रीम घातलेला आहे। तुम्ही इथे दुसऱ्या फ्लेवरचं मँगो फ्लेवरचं जरी आईस्क्रीम वापरलं तरी चालेल। त्यावर बदामाचे काप घातलेले आहेत आणि पिस्त्याचे देखील काप घातलेले आहेत। तुमच्याकडे टुटी फ्रुटी असलं तर ते देखील तुम्ही घालू शकता। आणि त्यानंतर पुन्हा मँगो मिल्कशेक घातलेला आहे आणि त्यावर पुन्हा आईस्क्रीम घालायचं आहे। आणि त्यानंतर पुन्हा बदामाचे काप, त्याचप्रमाणे पिस्ते बारीक असे चॉप करून घेतलेले आहेत ते घालायचे आहे। आता आंब्याच्या सीझनमध्ये ही रेसिपी नक्की झाली पाहिजे, तर तुम्ही ह्याप्रमाणे नक्की ही रेसिपी बनवा। आणि त्यावर पुन्हा एकदा आपण हे आंब्याचे पीसेस घालायचे आहेत। तर आंब्याची सीझन संपायच्या अगोदर तुम्ही नक्की हे मँगो मस्तानी बनवून पहा, तुम्हाला खूप आवडणार। एकदम क्रीमी असं आपलं हे मँगो मस्तानी तयार झालेलं आहे। तर आमची ही मँगो मस्तानी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। आमचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।